नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ओल्या कर्दीचं सुकं करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी ओली कर्दी घेतली आहे. कर्दी निवडून घेतली. कर्दी निवडताना कर्दीच्या डोक्याकडचा आणि शेपटीचा भाग काढून टाकायचा आणि मधलं कवच काढून टाकायचं. कर्दी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेत. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे. बाउल घेतला आहे. बाउलमध्ये कर्दी टाकूया. थोडासा लिंबू पिळून घेऊया. छोटा पाव चमचा मीठ टाकूया. सर्व मिक्स करून घेऊया. सर्व छान मिक्स झाले. ही कर्दी आपण 10 मिनटं साईडला ठेवून देऊया. 10 मिनटं झाली आहे. कर्दी स्वच्छ धुवून घेते. कर्दी स्वच्छ धुवून घेतली आहे. कर्दीचं सुकं करायला घेऊया. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये 3 चमचे तेल टाकते. तेल गरम झालं आहे. बारीक कापून घेतलेला कांदा टाकूया. 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले. गुलाबीसर रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊया. कांद्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत मिडियम गॅसवर परतून घेतला आहे. याच्यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकूया. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे. कांदा आणि टोमॅटो छान परतून घेऊया. कांदा आणि टोमॅटो छान परतल्या गेला आहे. टोमॅटो छान शिजला आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया. परतून घेऊया. आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटभर सर्व छान परतून घेतलं आहे. याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हिंग टाकूया. छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडरमुळे छान रंग येतो. छोटा अर्धा चमचा धना पावडर. सर्व मिक्स करून घेऊया. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. सर्व छान परतून घेतलं आहे. सर्व छान मिक्स झालं आहे. याच्यामध्ये ओली करंदी टाकूया. सर्व मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकते. करंदीला सुरुवातीला आपण लिंबू आणि मीठ लावून घेतलं होतं. त्या अंदाजाने मीठ टाकायचे. सर्व छान मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये कर्दी शिजण्यासाठी 2 चमचे पाणी टाकते. थोडंसं पाणी टाकायचं. याच्यावर झाकण ठेवते. मंद गॅसवर 7 ते 8 मिनटं शिजवून घेऊया. 5 मिनटं झाली आहे. झाकण काढून बघूया. छान झाली कर्दी. याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा गरम मसाला टाकूया. 2 कोकम टाकूया. मिक्स करून घेऊया. सर्व छान मिक्स करून घेतलं आहे. आता कैरीचा सीझन आहे. तुमच्याकडे कैरी असेल तर तुम्ही कैरी टाका. कैरीमुळे छान चव येते. याच्यावर झाकण ठेवते. 1 मिनिटभर वाफ काढून घेऊया. 1 मिनिट झाला आहे. झाकण काढून बघूया. छान झालं आहे आपलं ओला कर्दीचं सुकं. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. गॅस बंद करते. प्लेटमध्ये सर्व करूया. याच्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. छान झाले ओल्या कर्दीचं सुकं. ओल्या कर्दीचं सुकं तयार झालं आहे. प्लेटमध्ये सर्व केलं आहे. तांदळाच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागतं. भाताबरोबर पण खाऊ शकतो. झटपट होणारं आहे. घरगुती साहित्यातून होणारं आहे. आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाटणाचा वापर केला नाही आहे. चवीला छान लागतं. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.